जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती हो ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची आमचे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार कडाऊन टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आम्ही आमचा लाभ पाहत डिपॉझिट सांगितलं, आम्ही आमचा लाभ पाहत दर महिन्याचं भाडंही घेतलं. फक्त वर्षभर तो आमच्या घरात राहिलाय तरी मरेपर्यंत आम्हाला देव म्हणतो. मग तुम्हीच विचार करा, या सृष्टीमध्ये येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता कोणतंही भाडं न घेता उलट 9 महिने 9 दिवसांनी त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकात येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं तिच्या गर्भाशयात जागा दिली. म्हणून तर आज आपण हे जग पाहू शकलोय. त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील पहिलं दान म्हणजे मृत्यूलोकात येत असताना तिनं तुम्हाला आणि मला पहिलं पाऊल ठेवायला तिच्या गर्भाशयात जागा दिली. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणशास्त्र आधारे संस्कृत व्याकरणशास्त्रातही 2 मराठी व्याकरणशास्त्रातले उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरा म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत होत खऱ्या अर्थानं बाळंत या शब्दाचा अर्थ आहे बाळंत होत असताना यदा कदाचित जिचा मृत्यूही होऊ शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली की बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला. आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगवता येईल. खऱ्या अर्थानं डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा आम्ही काय करावं? खऱ्या अर्थानं एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला जगू शकतो अथवा तुमच्या धर्मपत्नीला जगवू शकतो, आम्ही काय निर्णय घ्यावा? नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करताना, डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील हॉस्पिटलपर्यंत पोहोचले होते. डॉक्टरांनी त्यांना विचारलं काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे. पण खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, पण त्याच वेळेस मात्र ती माऊली सांगत होती, डॉक्टर साहेब माझा मृत्यू झाला तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात मात्र एक आईच करू शकते, एक आईच करू शकते. कारण नवऱ्यानं आपला स्वार्थ पाहिला, बायको जगली पाहिजे. सासऱ्यांनी आपला स्वार्थ पाहिला, सून जगली पाहिजे. मात्या पित्यांनी आपला स्वार्थ पाहिला, लेक जगली पाहिजे. पण काही मिनिटांनंतर मातृत्वाचं लेणं घेणारी होणारी माऊली मात्र सांगत होती, डॉक्टर साहेब माझा मृत्यू झाला तरी चालेल पण लेकरू जगलं पाहिजे. सर्व स्वहे साहे त्याचे सर्व स्वहे साहे त्याचे सर्व स्वहे साहे त्याचे सर्व पोटी भारवाहे त्याचे सर्व सोयीचा आहे. पोटी भारवाहे त्याचे सर्व सोयीचा आहे. त्याचे सर्व सोयीचा आहे. हा त्याचे सर्व सोयीचा आहे. पोटी भारवाहे त्याचे सर्व सोयीचा आहे. पोटी भारवाहे त्याचे सर्व सोयीचा आहे. त्याचे सर्व सोयीचा आहे. त्याचे सर्व सोयीचा आहे. वाह, लक्षात घ्या महाराज, जगातील प्रत्येक नातं हे डोळे उघडल्यानंतर सुरू होतं. पण खऱ्या अर्थानं गर्भांश घेऊन जे आनंदानं बाळ जन्माला येण्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं बाईस पण सोडून आईपणात रूपांतर करून आपलं जीवन समर्पित करते, ती खऱ्या अर्थानं आपली आई असते. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं नवऱ्यानं स्वार्थ पाहिला, सासऱ्यांनी स्वार्थ पाहिला, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आई वडिलांनीही स्वार्थ पाहिला. मात्र काही मिनिटांनंतर मातृत्वाचं लेणं घेणारी माऊली मात्र सांगत होती, डॉक्टर साहेब काही झालं तरी चालेल पण लेकरू जगलं पाहिजे, हे काहीच करू शकते. अहो याही पुढे जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या काळात आपल्याकडे साधारणपणे 4 सोनोग्राफी केल्या जातात.
पण या 4 सोनोग्राफींमध्ये तुम्ही 7व्या महिन्याच्या अगोदर रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग बाळ ताईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पित करत असते. आणि पुरुष मंडळी, मला जाणीवपूर्वक यासाठी तुम्हाला हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूफ केलंय की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो, याही पुढे जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होईना ते बाळ रडवतात, पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं की पुढच्या काही काळामध्ये बाळ गतप्राण होतं, जागेवर प्राण सोडतं, म्हणजे मरतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळी गर्भाच्या बाहेर येतं, बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस या मृत्यूलोकात ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोहोचला जातो. त्यानंतर उजव्या बाजूची झडप उघडते. ती झडप उघडल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा नाळीसह त्या बाळाला आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याची खात्री करतात आणि ही खात्री डॉक्टरांना पटल्यानंतरच त्या आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग या मृत्यूलोकामध्ये बाळाला जीवदान मिळतं. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईनं केलेले या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. एखादा म्हणे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज, आज 2-2.5 हजार रुपयाला रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं, विज्ञान युगात, विज्ञान क्षेत्रात एवढे प्रचंड महाकाय शोध लावले, पण आजही विज्ञानाला, विज्ञान युगात, विज्ञान क्षेत्रात एक शोध मात्र आजही लावता आला नाही. तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेला कोड आहे. अहो, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला रक्तदान करणार आहात ते रक्तदान करण्यापूर्वी समोरच्या शरीरात एक तरी रक्ताचा अगोदरचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईनं निर्माण केलाय. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर हस्तदान, खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर आज जर आईचं जीवन पाहिलं तर पहिलं दान तिनं जे केलं ते म्हणजे खऱ्या अर्थानं त्या गर्भात पाऊल ठेवायला जागा दिली. दुसरं दान जर आपल्या आईनं आपल्यावर कोणतं केलं असेल ते म्हणजे रक्तदान आहे. कारण तिसरं दान जर पाहिला गेलं तर तिने खऱ्या अर्थानं आपल्याला हस्ती दिल्या. म्हणजे जर पाहिला गेलं आपण 80 वर्षात झालो तरी केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ, आपण जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून आपण खऱ्या अर्थानं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत 1.5 ते 2 टन पावडर चेहऱ्यासाठी वापरतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत
नाही, राहतात त्या फक्त आस्ती म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो, लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात. कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. आईनं केलेलं हे 4थं दान म्हणजे आस्ती दान आहे. आईने केलेल्या मृत्यूलोकातील 5वं दान म्हणजे खऱ्या अर्थानं लज्जादान आहे. आज जर पाहिला गेलं तर जी तिची लज्जा तिने जन्म त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिने सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण महाराज, लेकराला जर भूक लागली ना तर मात्र आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही. पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. अहो, साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे 5 दान आपल्या आईने या मृत्यूलोकात आपल्यावर केलेत. म्हणून तर संत परंपरेनेही आणि परमात्म्यानेही स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या मातापित्यांना बहाल केलाय. आता इथं सगळे वारकरी आहे आणि वारकरी म्हटलं आषाढी कार्तिकी माघ चैत्र हा आपला श्वास आहे. पण ज्या पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आपण पंढरीच्या रावळात जातो, तो पंढरीचा परमात्मा पंढरीच्या रावळात आलाच कसा हो? अहो, पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं, म्हणून तर पुंडलिकाने आपली धर्मपत्नी मातापित्यांना बरोबर घेतलं आणि काशी यात्रा केली. काशीला वास्तव्याला असताना त्याने परमात्म्याच्या नामानं आर्तटाहो फोडला, पण भगवान परमात्मा मात्र आलेच नाही. पण इकडं संत रोहिदास महाराजांनी आपलं कर्म करताना मातापित्यांची सेवा केली, तर स्वतःहून त्यांच्या भांड्यामध्ये चर्म भांड्यामध्ये गंगा माता पराविष्ट झाली. त्यांचे लोहदंड माझ्या पुंडलिकांनी हाती घेतला. चंद्रभागेच्या काठावर ज्या ठिकाणी तरुण उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि आपल्या मातापित्यांना अखंड देवत्व देऊन त्यांची पूजा केली. म्हणून तर खऱ्या अर्थानं काशी यात्रेत बोलवूनही न आलेला भगवान परमात्मा जेव्हा खऱ्या अर्थानं त्याच मातापित्यांमध्ये पुंडलिकाने देवत्व पाहिलं आणि त्या देवत्वाची पूजा केली, तेव्हा न आमंत्रण देताही न बोलवताही स्वतःहून द्वारकेवरून पंढरपूर निवासी झाला. मग आम्ही आमच्या घरातल्या मातापित्यांना तेच अखंड देवत्व देऊ शकलो. पुंडलिकांप्रमाणे त्यांनी ज्याप्रमाणे आपल्या मातापिता रूपी देव आपलासा केला, त्याप्रमाणे या मृत्यू लोकामध्ये आपणही आपल्या मातापित्यांमध्ये देवत्व पाहून त्यांची पूजा करू शकलो. तर खऱ्या अर्थानं तोच जो द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला, तो पंढरीचा राजा स्वतःहून आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्या मृत्यू लोकामध्ये पुंडलिकांप्रमाणे माता पिता रूपी देव आपलासा करावा लागेल. अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो देव करून घ्यावा, आपुला तो एक 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 देव करून घ्यावा. त्याने विना जीवा सुख नाही, त्याने विना जीवा सुख नाही. हेरती माई काय दुःखाची जनाचे, हेरती माई काय दुःखाची जने. तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. ती माई दुःखाची जाणते, ती माई दुःखाची जाणे. आपुला ते का देव करणे घावा, तेने विना जीवा, तेने विना जीवा देव करून घ्यावा, तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख नोहे. एकदा जोरदार कडवून टाळ्या आमच्या समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ मर्षींसाठी झाल्या पाहिजेत. आणि ही सवय कीर्तनात लावूनच घ्यायची महाराज, कारण ही सगळी मंडळी म्हणजे संप्रदायाचं गोड वैभव
आहे आणि ते त्या सन्मानानं जतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. लक्षात घ्या महाराज, पुंडलिकांनी आपल्या माता पित्यांमध्ये ते देवत्व पाहिलं, त्या देवत्वाची पूजा केली, म्हणून तर काशी यात्रेत आर्त टाहू फोडून न आलेला भगवान परमात्मा जेव्हा पुंडलिकांनी आपल्या माता पित्यांमध्ये ते देवत्व पाहिलं तेव्हा मात्र न बोलवताही स्वतःहून द्वारकेवरून पंढरपूर निवास झाला. मग आम्ही या मृत्यूलोकामध्ये आमच्या माता पित्यांमध्ये अखंड देवत्व पाहू शकलो, तर ज्याप्रमाणे द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला त्याप्रमाणे पंढरीचा राणा ही आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज, आज जाताना एक महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिकाही मांडून जातो. आई अनेक वेळा आम्हाला कथांमधून कळाली, आई अनेक वेळा आम्हाला पुस्तकातून कळाली, आई अनेक वेळा आम्ही कथा आणि प्रवचनांमधून कळाली, पण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर या महाराष्ट्राच्या मातीची शोकांतिका अशी आहे, त्या पित्याला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र हल्ली मुलांकडे होताना दिसत नाही. हल्ली कीर्तनाच्या पातळीमध्येही खऱ्या अर्थानं संप्रदायातूनही एक टीका वारंवार खऱ्या अर्थानं व्यासपीठावर होते की आजकाल आई वडिलांवरती कीर्तनात अधिकचं बोललं जातं. पण हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, आई वडील जर समजले तरच जीवनातला परमार्थ समजेल. आई वडील समजले नाहीत तर जीवनातला परमार्थाला काडीचीही किंमत नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण ब्रह्मांडामध्ये परमात्म्याचे जेवढे अवतार झाले, प्रत्येक अवतार असुरांचं निर्दलन करण्यासाठी झाला, पण एकमेव पंढरीचा राणांचा असा अवतार आहे जो पुंडलिकांची मातेपित्याची भक्ती पाहून झाला. हे वास्तव मात्र जीवनात कधी विसरता येणार नाही. म्हणून तर या व्यासपीठावरून आई वडील मांडणं आता काळाची गरज झाली आहे. आणि या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, आता बाबांची त्यांचे दोनही चिरंजीव असतील, त्यांच्या कन्या असतील, यांनी केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, असे श्रावणबाळ मात्र फार कमी घरांमध्ये आहेत. हे सुद्धा अलीकडचं सगळ्यात मोठं वास्तव आहे. अलीकडच्या काळात तर मुलंच वडिलांना बोलून जातात, काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असा असेल ज्याला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं, त्याला मी सांगतो म्हणून पुढच्या 3 मिनिटात 3च गोष्टी करून जाव्यात. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना पहिली गोष्ट करावी. आता खऱ्या अर्थानं आचारसंहिता असल्यामुळे कामं बरीचशी बंद आहेत, पण या परिसरात रस्त्यांची बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत. ते नवरा बायको दगडी फोडतात आणि त्यांची 10-10 वर्षाची लेकरं सुद्धा अनवानं पायानं फोडलेली खडी डोक्यावर घेऊन दिवसभर त्या रस्त्यावर या उन्हात टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, आज आपलं वय पहा, त्या लेकरांच्या जीवनातले दिवसभरातले कष्ट पहा, आज आपल्या जीवनात असणारं समाधान पहा, त्या लेकरांचं उद्याचं भविष्य कष्टमय आठवा, आज आपल्या मातापित्याने उद्याचं आपलं सुरक्षित केलेलं भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेल आपल्या मातापित्यांनी आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून दुसरी गोष्ट करून पाहावी. मागच्या 2023चा जर अभ्यास केला तर 22 फेब्रुवारी 2024ला मिडा या संस्थेनं जो रिपोर्ट ग्राह्य धरला, त्या अनुषंगानं मागच्या संबंध वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 7463 अर्भक एक दिवसाचं लेकरू हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला अनाथ म्हणून आढळण्यात आली. खऱ्या अर्थानं ज्यांना वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलं, त्यांना मी सांगतो म्हणून एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं. बाळात्यात ठेवलेलं एक दिवसाचं लेकरू, ज्या लेकराच्या अंगावरची लाली सुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहू फोडत असतं. बाजूच्या नाल्यातले मच्छर त्या लेकराच्या अंगावर बसलेले असतात. त्या लेकराचं वय पहा, एका दिवसाचं आयुष्य पण त्यातले खऱ्या अर्थानं दुःख पहा, आणि उद्याचं त्याचा अन्नात असणारं अंधारातलं भविष्य कष्टमय आठवा. त्या जागेवर आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आजचा वर्तमानातला आनंद आणि आपल्या मातापित्यांनी घडवलेलं उद्याचं आपलं सुरक्षित भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेल आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलंय, मी सांगतो म्हणून फक्त एकदा अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या. त्या अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा, त्या लेकरांचं वय पहा आणि उद्याचं त्यांचं अनाथपणाचं भविष्य पहा. आणि त्याच जागेवर आज आपलं वय, आपल्या जीवनातला आपला आनंद आणि आपल्या मातापित्यांनी घडवलेलं सुरक्षित भविष्य आठवा. खऱ्या अर्थानं कळून चुकेल की आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. जो आनंदाच्या क्षणात आपल्या आईला घराच्या पुढे उभे करतो, आनंदाच्या क्षणात जो उमऱ्यात आईला उभं करतो, पण घरावर दुःखाची काळरात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनवून उभा टाकतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा तो आमच्या घरातला साक्षात श्रीहरी विठ्ठलच असतो. अहो, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका आहे. माझ्या लेकराला कंस मारे म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे.
पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून कैमुनीला आलेल्या महापुरातूनही स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही शोकांतिका. माझ्या लेकरांना समान स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे, पण माझ्या लेकरांना समान स्वीकारलंच पाहिजे म्हणून त्या इंद्राणीच्या डोहात स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही शोकांतिका. माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे, पण माझ्या लेकरांना स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तर तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही शोकांतिका. म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. अहो, फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा झरा असतो तो आम्हाला कधी दिसणारच नाही. महाराज, आता लग्न सीजन चालू आहे. इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात यावर्षी मुलीचं लग्न असेल ना, किंवा मागच्या वर्षी इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल ना, तर आमचा शेतकरी बाप कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण आपल्या लेकीचं जर लग्न करायचं म्हटलं तर आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचा बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय आमच्या शेतकरी बापाच्या घरातल्या मुलीचं लग्न सुद्धा होत नाही. ही आजची जळजळीत दुर्दैवी वास्तवता आहे. अहो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचंय औंदा. पाहता पाहता 1.5 महिना निघून गेला. आमचा शेतकरी बाप शेतामध्ये कांदे काढण्याचं काम चालू होतं आणि त्याच वेळी त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा एक चांगला मुलगा आहे, चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात उद्या पाहिल्या यायचे तुमच्या लेकीला. एवढे शब्द ऐकले आणि त्या शेतकरी बापानं हातामध्ये असणारे खऱ्या अर्थाने विळा बाजूला टाकला आणि तो धावत धावत तुमच्या आईच्या जवळ गेला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी अगं तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींना बसल्या जागेवर आज तुमचा खऱ्या अर्थानं साक्षीगंध झाला. तो दिवस तो भूतकाळ आठवून पहा. सकाळी 11:30ची वेळ होती. पाहुणे घरात बसले होते. बाजूला खुर्चीवर तुमचे वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार म्हणून नकळत त्या बापाचे डोळे मात्र डबडबून गेले. माझ्या बहिणीनं आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि माझं काळीज माझ्यापासून दूर होणार म्हणून बापाच्या डोळ्यातला एक अश्रू अलगद खऱ्या अर्थानं बशीमध्ये कोसळला. पण त्याच वेळी त्या शेतकरी बापाच्या मनात विचार आला, अरे माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार, पण आता तर माझ्या लेकीच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून डोळ्याशी आलेले आसव सुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली आणि आनंदाने आपल्या लेकीकडे पाहू लागला. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं आमच्या शेतकरी बापाला बाहेर हाक मारली. आमचा शेतकरी बाप बाहेर आला आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं, पण दादा पाहुणे म्हणतात लग्नाचा सगळा खर्च मात्र आपल्याला करावा लागेल. एवढे शब्द ऐकले आणि आमच्या शेतकरी बापाच्या पायाखालची वाळू सरकली. अरे अजून तर खऱ्या अर्थानं कांदे गेले नाहीत, अजून तर उसाचं बिल आलं नाही, जवळ तर पैसे नाहीत. चांगला हॉल पाहायचं म्हटलं, माझ्या लेकराचं लग्न आहे, 2-2.5 लाख रुपये निघून जातील. माझ्या लेकराला दागिने बनवायला 3 लाख रुपये पुरणार नाहीत. पाहुण्यांचा मानपान इतन खर्च 2-2.5 लाख रुपये हवेत. 7-8 लाख रुपये खर्च आहे. पैसे आणावेत कुठून? माझ्या बहिणींना आजही विचार करून पहा. तुमच्या खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर तुमच्या कुटुंबाकडे जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं त्याला गावात चिरणारा हा बाप मात्र खऱ्या अर्थानं तुमच्या समोर तुमच्या लग्नासाठी शिक्षणासाठी नेहमी हातबल होताना दिसला. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. त्या बापाच्या डोळ्यात आज पहिल्यांदा पाणी आलं आणि त्यानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ बोलून सांगितलं, माझ्या बहिणींना आजही आठवा, तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही कितीही जरी चुका केल्या तरी प्रत्येक वेळेस तुमच्या चुका माफ करून तुम्हाला कुशीतच घेणारा, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून एक जरी चूक झाली तर लगेच त्याला धारेवर धरणारा हा आमचा शेतकरी बाप. पण त्या बापानं आज पहिल्यांदा तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतला आणि सांगितलं, पप्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे? तुझी ताई सुखी झाली तर मी आनंदाने मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण तुझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसव तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार 10वीला असताना तुमच्या भावाकडून मिळाला आणि वडील घरात धावत आले. त्यांनी पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी,
माझ्या बहिणींनो, आजही आठवून पाहतो साक्षीगंध झालेला दिवस, ज्या दिवशी संबंध दिवस आणि रात्र तुम्ही तुमच्या नवीन संसाराच्या स्वप्नांमध्ये रममान होतात. पण तुमच्या शेतकरी बापाच्या जीवनातली पहिली अशी रात्र होती की तो बाप रात्रभर मात्र उशीवरती फक्त कूच बदलत राहिला. पैसे आणावेत कुठून, पैसे जमावेत कसे, या विवेचने त्याला रात्रभर झोप लागली नाही. अरे सकाळी उठून दुधाची किटली घेऊन तो दूध डेअरीवर गेला ना. त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी आमचा शेतकरी बाप घरी आलाच नाही, कारण त्यानं डेअरीवर दूध घातलं. तिथून बँकेत गेला, पतसंस्थेत गेला, अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं, तेव्हा कुठून तरी तुमच्या लग्नाचे पैसे त्या बापानं जमा केले. माझ्या बहिणीनं आजही खऱ्या अर्थानं आठवून पहा, तुमचं लग्न झालं, 2च हप्ते तुमच्या शेतकरी बापानं भरले. कारण आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. तुमचा लग्नाचा ज्या दिवशी बस्ता बांधला गेला ना, त्या दिवशी तुम्हाला 35,000चा शालू घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची ठिगळं मोजायला या जगाच्या पाठीवर प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं बस्त्यामध्ये तुम्हाला 10,000चे सँडल घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून चंभराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चोका मारून आणणार आहे. हाच तुमचा शेतकरी बाप होता. पण पडद्यामागे जगणारा बाप कधी पडद्यासमोर आमची लेकरं हल्ली समजून घेत नाही. म्हणून तर आमच्या मुलांना बाप म्हणजे पिता अलीकडच्या काळात फारसं समजतच नाही. खऱ्या अर्थानं भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र धूमधडाक्यात करून दिलं. 2च वर्ष गेले, कोरोना आला. कोरोनाचं खऱ्या अर्थानं 1.5 वर्ष निघून गेलं. आणि आत्ता 2 महिन्यापूर्वी गेलेला मार्चचा महिना असावा, 27-28 मार्चची तारीख होती. आणि हाच तुमचा शेतकरी बाप गावातल्या हॉटेलमध्ये चहा पीत बसला होता. पण त्याच वेळी खऱ्या अर्थानं दुरून सोसायटीच्या शिपायानं पाहिलं. शिपाई धावत आला, आमच्या वडिलांच्या हातामध्ये एक लिफाफा दिला. आमच्या शेतकरी बापानं चहाचा अर्धा कप जागेवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं. पुढच्या 4 दिवसात हप्ता जमा करायचा होता. अरे बापाच्या पायाखालची वाळू सरकली. 15 दिवस झाले बँकेचे चेअरमन फोन करतायत, 8 दिवसापासून पतसंस्थेचे चेअरमन फोन करतायत. आज खऱ्या अर्थानं सोसायटीचं पत्र आलंय, पण जवळ तर पैसे नाही, करावं काय. माझ्या बहिणींना आजही आठवा, दुपारी 12ची वेळ होती. या बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, पण तो बाप घरी नाही आला. तिथून धावत तो मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला. अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं, तेव्हा कुठून तरी हप्त्यापुरते पैसे जमा केले. आणि दुसऱ्या दिवशी सोसायटीत जाऊन पैसे भरले आणि चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितले, चेअरमन साहेब, नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. एवढंच तो बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक पायरी तो बाप उतरू लागला. अरे हाच तुमचा शेतकरी बाप सोसायटीच्या 3च पायऱ्या उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे शेतकरी बापाला काय आनंद झाला. माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे, माझी लेक बाळतपणाला येणार आहे म्हणून धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्यानं गाडीला चावी लावली आणि वेगानं तुमच्या घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणार. हा बाप गावातल्या चौकात आला आणि न राहून त्या बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला. बाप विचार करू लागला, अरे आत्ता तर 4 मित्रांकडे उसनवारी केली, तेव्हा खऱ्या अर्थानं सोसायटीचा हप्ता भरला, जवळ तर पैसे नाहीत, माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे. सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी मेडिकलला 5-10 हजार जवळ हवेत. पण त्याच वेळी खऱ्या अर्थानं एवढाच विचार त्या बापाच्या मनात आला म्हणून त्याने गावातल्या चौकात गाडी लावली आणि तिथून धावत तो दूध डेअरीच्या ऑफिसमध्ये गेला. तिथून धावत सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला. मागचं एखादं बिल येणे का त्या बापानं पाहिलं. अरे ज्याला मी बळीराजा म्हणून डोक्यावर घेऊन नाचतो, पण त्या तुमच्या शेतकरी बापाला त्या दिवशी मात्र अवघे 7,000 जमा करायला सुद्धा दुपारचे 3 वाजले. कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले. बाप धावत घरापर्यंत आला. तुमच्या आईला सांगणार, रुक्मिणे अगं तुझी लेक बाळतपणाला येणार आहे ग. पण एवढंच तो बाप बोलायच्यात तुमची आई मात्र दरवाजात उभी होती. आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि तो बाप काही बोलणार एवढ्यात तुमची आई उतरल्या, अहो कुठं होतात, गॅसची टाकी संपली आहे, आज गुरुवार आहे, गावात गाडी आली असेल, चा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा, त्या दिवशी तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळेस संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या खऱ्या अर्थानं सरपणाकडे पाहून बोट करून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होणार नाही, तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुमच्या माहेरचे बाळतपणाचे 2 महिने आठवून पहा. तुम्ही तुमच्या बाळतपणासाठी माहेरी होतात ना, दुखलं खुपलं तर तुमची आई तुम्हाला कुशीत घेत होती, बाप मात्र शेतामध्ये राबत होता म्हणून जगाला तो निष्ठुर वाटत होता. पण तोच तुमचा शेतकरी बाप दुपारी जेवायला आला की एकच प्रश्न विचारायचा, बाळा
तब्येत बरी आहे ना? आणि जेवण करून पुन्हा शेताकडे निघून जायचा. म्हणून तो कुशीत घेणारी आई आई मायेचा सागर वाटली. बाप जगाला निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्या तुमच्या बाळतपणाच्या 2 महिन्याच्या काळात हाच तुमचा शेतकरी बाप तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता घरात आपल्या हुंदक्यांचा आवाज कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर घेऊन हमसून हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला. बाप करी जोडी लेकुराची ओढी, 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 बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपली करवंडे वाळवणी, आपली करवंडे वाळवणी, लेकुरवंडे वाळवो, आपल्या कुरवंडे वाळवो. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करवंडी वाळवणी, एकाएकी केला विराशीचा धनी, एकाएकी केला मिराशेचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशेचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी. लक्षात घ्या महाराज, तो एक पिता असतो जो आपल्या लेकरांसाठी उभं आयुष्य जगत असतो. खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांना प्रकाशमान करताना स्वतः मात्र कोळसा होऊन जातो. कारण तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा तो आमच्या घरातला साक्षात श्रीहरी विठ्ठलच तो असतो. अधिकचा वेळ झाला, शेवटच्या 3 मुद्द्यांवरती येतो. माझ्या बहिणींनो, आजही तुमच्या बाळतपणाची रात्र आठवून पहा. संध्याकाळी खऱ्या अर्थानं 10:30चा सुमार होता आणि वडील आई बाहेरच्या दालनात धावत आली. नवऱ्याला हलवला, अहो उठा, पोरीचा पोट दुखतोय हो. बाप चढदिशी उठला. सायकल असेल, मोटरसायकल असेल, खऱ्या अर्थानं घेऊन गावाकडे निघाला. कारण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं गाव म्हणजे आडबाजूला असणार. 10 नंतर स्मशान गाव शांत असणार. दवाखाना बंद होता. या शेतकरी बापानं दरवाजावर थाप टाकली, डॉक्टर साहेब उठा, उठा डॉक्टर साहेब उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. 5 मिनिटांचा वेळ निघून गेला. डॉक्टरने दरवाजा उघडला आणि आमच्या शेतकरी बापानं हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त 2 मिनिटं, बाहेरून लेकीला घेऊन येतो. बाप बाहेर आला. तुम्हाला तुमच्या आईला बरोबर घेतलं आणि खऱ्या अर्थानं तो दवाखान्यापर्यंत पोहोचला. माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा, ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं ऐकली. आपल्या लेकीचं दुःख पाहून आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघळू लागले. जगानं मात्र बाहेर उभा असणारा बाप पाहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू दिसले नाही म्हणून तो जगाला निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्यावेळेस तो बाप मात्र काळजातून रडत होता म्हणून जगाला दिसत नव्हता. कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधी रडताना पाहिलंय. पण इथं बसलेला असा एकही नाही हो ज्यानं स्वतःच्या वडिलांना कतरी हमसून रडताना पाहिलंय. अरे हा बाप रडला नाही असं नाही, स्वतःची आई गेली, खांद्यावर तिरडी होती, पण तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतः जन्माता बाप गेला, हातात मडकं होतं, पण तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतःची बायको जरी तारुण्यात गेली तरी त्या बापाला रडायची परवानगी नाही. का? कारण त्याला आपल्या लेकरांचा आधार व्हायचं असतं. अरे स्वतःचं लेकरू जरी त्या बापाच्या खांद्यावर आलं तरी त्या बापाला रडायची परवानगी नाही. का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय तो काळजातून रडलाय म्हणून त्या जगाला दिसलाच नाही. म्हणून तर बाप मायेचा सागर
असा कुठलाच कवी कधी म्हटला नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुमच्या बाळपणाची रात्र आठवून पहा. सकाळी 5:30चा सुमार होता. तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं, तर उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती. 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात आला होता. 10:30 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 7 तासानंतर झालं, आणि तो म्हणजे तुमचा जन्म देणारा बाप होता. कारण खऱ्या अर्थानं येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता, पण त्या दिवशी तुमचे सिजरचे 60,000 भरल्याशिवाय तुम्हाला डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून तर अनवाणी पायानं तो बाप मात्र अनेकांचे उंबरठे झिजवत होता. अरे कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले, धावत दवाखान्यापर्यंत आला. आईला माहित नव्हता. आई उत्तरल्या, अहो कुठं होतात, तुम्हाला कळालं, तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणीनं कधीच नाही, पण पहिल्यांदा हॉस्पिटलच्या पायरीवर बसून तो बाप त्या दिवशी रडला. यासाठी नाही की 2-3 टक्क्यानं पैसे आणलेत, 1 महिन्यात माघारी द्यायचेत, म्हणून या बापाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. हो, पण देवा तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं, म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघळते आनंदाश्रू होते. पण ओपीडीच्या बाहेरून आम्ही ते कधी पाहिलेच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. माझ्या बहिणींना आजही तुमच्या लग्नाची आदली रात्र आठवून पहा. तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं, आणि मैत्रिणींच्या गरड्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या उद्याच्या प्रपंचाची स्वप्न रेखाटत होतात. त्याच वेळी तुमच्या आईची तुमच्यावर नजर गेली, आणि एकाच वेळी हजारो विंचवांनी तिला डंख करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या अंतकरणात निर्माण झालं. शेवटी मात्र न राहून ती माऊली तुमच्या जवळ धावत आली. तुमच्या मैत्रिणींचा गरडा तिनं बाजूला केला, आणि तुमच्या गळ्यात पडून लहान लेकरासारखं ती हंबरडा फोडून रडू लागली. ती आई तुम्हाला सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, बाळा माझ्या जगण्याचा श्वास तू, पण लेकरा उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा. उद्यापासून खऱ्या अर्थानं माझी लेक माझ्यासाठी कायमची पाहुणी होईल बाळा. आणि शेवटी मात्र खऱ्या अर्थानं ती रडत होती. माझ्या बहिणींना आजही आठवा, तुमच्या जीवनात तुम्ही हातावर काढलेल्या मेहंदीला जीवनात पहिल्यांदा त्या रात्री खरं साखर पाणी लावायची गरज पडलीच नाही, कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तुमची मेहंदी ओलीचिंब झाली होती. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला, आणि शेवटी मुलीनंच विचारलं, आई अगं उद्या मी जाणार, तुझ्या डोळ्यातले आसव थांबत नाही, पण बाबा ते तर बाहेर मांडव बांधतायत ग, त्यांना काहीच वाटत नाही का? माझ्या बहिणींना आजही भूतकाळ आठवून पहा. रात्री 10:30ची वेळ होती. तुम्ही घराच्या अंगणात धावत आलात, आणि वडिलांचा खांदे पकडल्याने विचारलं, बाबा उद्या मी जाणार, तुमची लेक तुमच्यापासून दूर जाणार, तुम्हाला काहीच वाटत नाही? माझ्या बहिणींना आजही आठवा, तुमच्या वडिलांनी शांतपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा जा लवकर आवरून झोपून घ्या, उद्या सकाळी लवकर उठायचंय, संध्याकाळी वरात असेल, परवा देवाला जाणं होईल, 2-3 दिवस जागृतीमुळे पित्तवून आजारी पडशाल, बरं जा लवकर झोपून घ्या. एवढंच तो बाप शांतपणे बोलला. अंधारात निघून गेला. जगानं दुरून पाहिला, जगाला निष्ठुर वाटला. पण त्या रात्री माझ्या बहिणीन तोच तुमचा बाप, तुम्ही सगळे झोपल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून, माझं लेकरू माझं काळीच कायमचं दूर होणार म्हणून पहाटेच्या 6 वाजेपर्यंत गुडघ्यात डोकं घालून हमसून रडला. पण अंधारात रडला म्हणून दिसला नाही. म्हणून तर आमच्या आजच्या जगातल्या श्रावण बाळांना आपला बाप म्हणजे पिता कधी कळालाच नाही. माझ्या बहिणींनो, आजही खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आजही तुमच्या जर पाहिला गेलं तर शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. तुमच्या शाळेचा पहिला दिवस होता. अरे खऱ्या अर्थानं आई सांगत होती, तुमच्या डोळ्यातले आसू पाहून आपल्या मुलीला शाळेत नेऊ नका हो, उद्यापासून शाळेत जाईल ती. बापानं चुटकी वाजून सांगितलं, आत हो. जगानं तुमच्या आईकडे पाहिलं, वडिलांकडे पाहिलं, मात्र या दोन्हींची तुलना करताना जगाला बाप निष्ठुर वाटला. पण आपल्या मुलीला दप्तर घेऊन गाडीवर बसवताना, माझं लेकरू शिकलं पाहिजे, तिला साहेब नवरा करायचा आहे, हे वाक्य पुटपुटून गेला. पण हे पुटपुटलेलं वाक्य जगानं कधी ऐकलंच नाही. म्हणून आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कधी कळालाच नाही. माझ्या बहिणीनं खऱ्या अर्थानं आजही जर पाहिला गेलं तर तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातामध्ये मोबाईल असतो, आणि तुमचं नाव वाचलं की वडील फक्त हिरवं बटन दाबतात, पण तुमच्याशी एकही शब्द न बोलता सरळ फोन तुमच्या आईकडे देतात. आणि प्रत्येक वेळेस फोन केल्यानंतर तुमच्या आईला तुमचा एकच प्रश्न असतो, आई अगं बाबा कुठं आहे? त्यांना नाही बोलायचं. आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळी तुमची आई तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहिती ना बाळा, ते कधी फोन बोलतात, पण फोन ठेवल्याबरोबर कसं आहे ग माझं सोनूलं हे विचारणारा तो बाप असतो.
तो पिता असतो जोपर्यंत तो घरात असतो. वटवृक्षाची छाया आणि माया असते. ज्या दिवशी तो वटवृक्ष कोसळतो त्या दिवशी आयुष्यात विरानपण आल्याशिवाय राहत नाही. या कुटुंबातून खऱ्या अर्थानं 1 वर्षापूर्वी हा वटवृक्ष गेल्यानं झालेलं दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण दयाघना परमेश्वराला एकच विनंती करूयात. ए दयाघना परमेश्वरा, वाटीभर दूध मागणाऱ्या उपमन्यूला तू समुद्र भरून दूध दिलंस. वडिलांची मांडी मागणाऱ्या ध्रुवाला तू आढळस्थान दिलं. त्याप्रमाणे बाबांना तुझ्या चरणावरती अखंड अशी जागा दे. ही परमात्मा चरणावर या ठिकाणी प्रार्थना करतो आणि एकदा खऱ्या अर्थानं प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. 11:40 सुमार झालेला आहे आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळं वक्त्यानं वेळेचं भान पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आपली नियोजित वेळ ही 10 ते 12 हीच आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये पुढे जाणं हे योग्य ठरणारं नाही. आणि जाणीवपूर्वक 10 मिनिटं तुमच्या आता घेण्याचं एकमेव कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर सध्या पुणे जिल्हा, हे वाक्य मी जाणीवपूर्वक बोलतोय, सध्या पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर परिसरामध्ये आपण जर 6-7 वर्षामध्ये एक अभ्यास केला तर पितृदोष नावाचं एक मोठं वादळ सध्या अलीकडच्या काळात घराघरापर्यंत येऊन पोचलंय. आणि खऱ्या अर्थानं सगळी सामान्य शेतकरी कुटुंबामधून खऱ्या अर्थानं त्यासाठी 1-1 लाख रुपये खर्च जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ते कुटुंब 1 वर्षानं मागं गेल्याशिवाय राहत नाही. कारण कधी कधी कांद्याचे जर पाहिला गेलं तर आपल्या खिशामध्ये 2-2, 3-3 लाख रुपये असतात, तर कधी गावात भेटलेल्या पाहुण्याला चहा पाजायला 5 रुपये सुद्धा आपल्या खिशात नसतात. ही सध्याची जळजळीत वास्तवता आहे. आणि त्या अनुषंगाने जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर पितृदोषाच्या नावाखाली जेव्हा लाखानं पैसे जातात तेव्हा ते कुटुंब रस्त्यावर आल्याशिवाय राहत नाही. ही वास्तवता आहे. सध्या 2 फॅड सध्या या आपल्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वेगानं चाललेत. पहिलं म्हणजे खऱ्या अर्थानं एक नवीन आता अलीकडच्या काळात वाक्य आलंय का गेलेल्या व्यक्तीचा फोटो घरात लावू नये. तुमच्याकडे आहे का ते अजून? कारण घरात गेलेल्या व्यक्तीचा फोटो घरात लावू नये पहिलं. दुसरं, गरुड पुराण वाचलं की माणूस लवकर मरतो, मग गरुड पुराण वाचू नये. तुमच्याकडे आहे का? हात जोडून विनंती करतो, लक्षात घ्या, मागच्या पिढ्यांचे फोटो घरातून जर गेले, आता इथं जर कोणाला पितृदोष सांगितला असेल तुम्हाला 3 पिढ्या विचारल्या जातात. किती? 3. आणि जर तिन्ही पिढ्यांचे फोटो घरात असतील तर आता ही जुनी पिढी सांगू शकेल, पण घरातून जर मागच्या पिढ्यांचे फोटोज गेले तर तुम्हाला 3री पिढी सांगता येईल का? आणि जर ती सांगता आली नाही तर खऱ्या अर्थानं पितृदोष, कारण पितृदोषाचा आजार मोठा नाही, जाणारे पैसे मोठे नाहीत, पण महाराज ती होणारी जी खराब मानसिकता आहे ती मानसिकता मात्र आपल्या लयाला नेल्याशिवाय जात नाही. म्हणून त्याचा शास्त्र आधारे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं पुढच्या अवघ्या 10च मिनिटामध्ये तुम्हाला समजेल, उमजेल अशा अत्यंत सोप्या भाषेमध्ये स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण गरुड पुराणामध्ये भगवान परमात्मा गौडराजाला असं सांगतात, हे गौडराजा, या मृत्यूलोकातील देहातील चैतन्य खऱ्याने गेल्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 1 दिवसांचा परिपूर्ण काळ लागतो. आता इथंच 90% गल्लत होते. कारण या मृत्यूलोकातील 1 वर्ष म्हणजे स्वर्गातला 1 दिवस आहे. या मृत्यूलोकातील 13 दिवस म्हणजे चंद्र या ग्रहावरचा 1 दिवस आहे. या मृत्यूलोकातील 21 दिवस म्हणजे मंगळ या ग्रहावरचा 1 दिवस आहे. मग खऱ्या अर्थानं स्वर्गातला 1 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील किती? 1 वर्ष. मग या देहातील प्राण गेल्यानंतर जर प्रवास 1 वर्षांचा असेल तर बऱ्याच ठिकाणी 5.5 महिन्याचे विधी होतात. हा विधीला खऱ्या अर्थानं पूर्णत्व आहे का? म्हणून धर्मशास्त्रामध्ये काहीही झालं तर 5.5 विधीला मान्यता, पण काही अडचणीमुळे जर आपण खऱ्या अर्थानं 5.5 महिन्याचा विधी केला तर घरातल्या घरात का होईना पण वर्षश्राद्ध हा विधी करावाच लागतो. मग गौडराजानं एक भगवान परमात्म्याला विचारलं, देवा, मग या मृत्यूलोकातील जीवाचा नेमका प्रवास कसा आहे?
यावर भगवान परमात्मा गौडराजाला असं सांगतात, हे गौडराजा, मृत्यूलोकातील देहातील चैतन्य गेलं की त्याला माझ्यापर्यंत पोहोचत असताना 2 मार्ग आणि 2 संस्कार आहेत. मग गौडराजाने विचारलं, देवा खऱ्या अर्थानं असे कोणते 2 मार्ग आणि कोणते 2 संस्कार आहेत? यावर भगवान परमात्मा सांगतात, या मृत्यूलोकातील जीवातील प्राण गेल्यानंतर 13व्या दिवसापर्यंत या देहाच्या अनुषंगानं जी काही कर्म केली जातात त्याला प्रेत कर्म संस्कार म्हटलेलं आहे. आणि 13व्या दिवसापासून पुढे त्या देहाच्या अनुषंगानं जी कर्म केली जातात त्याला पितृ कर्म संस्कार म्हटलेला आहे. म्हणजे 13वी पर्यंतचे विधी प्रेत कर्म संस्कार आहे, वर्षश्राद्ध विधी हा पितृकर्म संस्कार आहे. मग पुन्हा गौडराजाने विचारलं, देवा आणि 2 मार्ग कोणते? यावर भगवान परमात्मा गौड पुराणामध्ये सांगतात, खऱ्या अर्थानं मृत्यूलोकातील देहातील चैतन्याचा जो मार्ग आहे तो कर्मरेषे आधारे जर कर्म योग्य असतील तर तो देवमार्गाने होतो, कर्म जर चुकले तर मात्र तो यममार्गाने होतो. मग देवा दोन्हींमध्ये फरक काय? यावर परमात्मा असं सांगतात, देवमार्ग सुखप्रदम आणि यममार्ग भयप्रदम. आणि बाबांचं जीवन पाहिलं, बाबांच्या जीवनाची कर्मरेषा पाहिली तर बाबांच्या देहातील चैतन्याचा प्रवास हा नक्की देवमार्गाने झालेला असेल. आता इथं जे कीर्तनाच्या सुरुवातीला होते, मी सुरुवातीला एक वाक्य सांगितलं होतं 16 श्राद्ध पाहताना, कारण आता आपल्याला शेवटचं श्राद्ध समजून घ्यायचं. आपण किती श्राद्धांपर्यंत आलतो? सुरुवातीला 15. 16वं श्राद्ध समजून घ्यायचंय. आता जे खऱ्या अर्थानं कीर्तनाच्या सुरुवातीला होते, मी सुरुवातीला एक वाक्य सांगितलं होतं की 96 मिनिटामध्ये या देहाती 17 तत्व स्वर्गापर्यंत पोहोचतात आणि 96 मिनिटात पुन्हा माघारी येतात. म्हणून तर हिंदू धर्मशास्त्रात प्राण गेल्यानंतर 3.5 तासापर्यंत अग्निडाग दिला जात नाही. मग ही 17 तत्व जेव्हा माघारी येतात, आता तुमच्याकडे इथं स्वर्गरथ आहे की अंत्ययात्रा निघते? अंत्ययात्रा निघते. हात जोडून तुम्हा सगळ्यांना एक नम्रतापूर्वक विनंती करतो, जर तुम्हाला घाई असेल तर यापुढे अंत्ययात्रा निघण्याच्या अर्धा तास अगोदर पुढे निघून जायचं. पण अंत्ययात्रा निघाल्यानंतर गाड्या पुढे काढण्याची घाई करायची नाही. याचं कारण असं आहे, या देहाती 17 तत्व गरुड पुराण सांगतं, जेव्हा आपण घट उचलतो त्या घटाच्या मागे अंश रूपाने येतात. आणि जेव्हा 20व्याच्या ओट्यावर आपण तांदूळ तर्पित करतो, ज्याला आपण अमान्य नावाचं श्राद्ध म्हणतो, ते तांदूळ तर्पित केल्यानंतर त्या तांदळावरती या देहाती 17 तत्व विराजमान होतात. आणि जेव्हा आपण घट फोडतो, फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी, मागे फिरून पाहात, कारण घटकाशाचं महत्काशात रूपांतर होतं. पण आता इथं लक्षात घ्या, जी 17 तत्व आहेत, जेव्हा आपण आश्मा किंवा जीवखडा, काही ठिकाणी आश्मा म्हणतात, काही ठिकाणी जीवखडा म्हणतात, त्या जीवखड्यामध्ये या देहाती 17 तत्व विराजमान होतात. आता तुमच्याकडे तो जीवखडा स्मशानभूमीत ठेवला जातो की घरी आणला जातो? तिथंच. हात जोडून तुम्हा सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो, यापुढे तो जीवखडा स्मशानभूमीत ठेवायचा नाही. तो लाल वस्त्रामध्ये आपल्या घरी घेऊन यायचा, घराच्या बाहेर ठेवायचा. आणि दशक्रेच्या दिवसापर्यंत स्नानादी विधी झाले की पुन्हा हस्तरेखाशास्त्र पितृस्थान, या पितृस्थानात जर त्याला जल अर्पण केलं तर शास्त्र सांगतं त्या कुळाला पितृदोष येत नाही. आणि दशक्रेच्या दिवशी आपल्याकडे 3 पिंड बनवतात. मध्यपिंड म्हणजे मुख्य पिंड, ज्याला आपण लिंगपिंड म्हणतो, आणि त्यासोबत आपण जीवखडा प्रवाहित करतो. आता पुढचा प्रश्न असा आहे, आता इथून खऱ्या अर्थानं आपले वारीचे मुक्काम किती पडतात? पंढरीचे 13 मुक्काम. म्हणजे 13 मुक्काम घेतल्यानंतर आपण पंढरीश परमात्म्याच्या चरणावर जातो. लक्षात घ्या, त्याप्रमाणे या देहातील प्राण गेल्यानंतर परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा 1 वर्षाचा जो प्रवास आहे, त्यात एकूण मुक्काम 16 आणि 1 अर्ध मुक्काम आहे. किती? 16 पूर्ण मुक्काम, 1 अर्ध मुक्काम. म्हणजे ज्या क्षणाला प्राण गेले तिथून पुढे 16व्या दिवशी या देहाती 17 तत्वांना नेण्यासाठी जे 2 दूत आले होते, कारण दशक्रेच्या दिवसापर्यंत या देहाती 17 तत्व कुठे आहेत? जाऊ कमी कुठे आहेत? जीवखड्यामध्ये. आणि जेव्हा जीवखडा प्रवाहित होतो तेव्हा दक्षिण दिशेला, ती खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 6व्या दिवशी, पण आपल्याकडे दशक्रिया कधी 5व्या दिवशी होते, अडचणींमुळे कधी 10व्या दिवशी, आपण कोणत्याही दिवशी करतो. म्हणून समजेल या भाषेमध्ये सांगतो, प्राण गेलेल्या क्षणापासून दक्षिण दिशेला 16व्या दिवशी या देहाती 17 तत्वांचा पहिला मुक्काम होतो. कुठं? सौम्यपुरामध्ये, दुसरा सौर्यपुरामध्ये, तिसरा नगेंद्रममध्ये, चौथा शालिग्राममध्ये, 5वा विचित्र भवनमध्ये. असे एकूण किती मुक्काम आहेत? 16 पूर्ण, 1 अर्ध मुक्काम. वेळेची खऱ्या अर्थानं कमतरता आहे. शेवटच्या 2 मुक्कामांकडे येऊयात. म्हणजे बाबांच्या देहातील प्राण गेल्यानंतर बाबांचा वर्षभराचा प्रवास पूर्ण होऊन काल सायंकाळी
बाबा चित्रगुप्ताच्या नगरीत पोहोचले. चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक दूत बाबांच्या देहाती सततत्वांच्या अंशरूपाच्या बाजूला थांबला आणि दुसरा जो दूत होता तो चित्रगुप्ताच्या नगरीत गेला. आत गेल्यानंतर गरुड पुराण सांगतं तिथे एक कर्म काउंटर आहे. त्या कर्म काउंटरवरती बाबांनी या मृत्यूलोकात केलेल्या कर्माची जी फाईल होती ती फाईल त्या दूतानं आपल्या ताब्यात घेतली आणि ती फाईल घेऊन तो चित्रगुप्ताकडे गेला. चित्रगुप्ताकडे गेल्यानंतर चित्रगुप्तानं ती फाईल तपासली आणि शेवटच्या पानावर एक शेरा लिहिला. तो शेरा लिहिल्यानंतर तो दूत माघारी आला आणि बाबांच्या देहाती 17 तत्व आणि या 2 दूतांचा जो मुक्काम होता तो काल रात्री चित्रगुप्ताच्या नगरीत होता. आणि आज सकाळी आजचा सूर्योदय जर पाहिला तर मला वाटतं 5 वाजून खऱ्या अर्थानं 58 की 57 मिनिटांना आजचा सूर्योदय होता. या सूर्योदयाच्या आधी सौरमंडल प्रमाण वेळेनुसार हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण ग्रह ताऱ्यांचे जर खऱ्या अर्थानं आपल्याला सौर वेळ तपासायची असेल तर 2 ग्रहांच्या मध्यान्न छेदावा लागतो. म्हणजे अक्षांश आणि रेखांश याचा मध्यान्न छेदला की ग्रहरेषेची प्रमाण वेळ कळते. आणि त्या अनुषंगानं आज साधारणपणे 5:30च्या सुमाराला बाबांच्या देहाती 17 तत्व आणि हे 2 दूत चित्रगुप्ताच्या नगरीतून यमधर्मराजाच्या नगरीकडे निघाले. आता या दोन्हींमधलं जे अंतर आहे ते 6 तासांचं आहे. म्हणजे बाबांच्या देहाती जी 17 तत्व आहेत ही आज 11 साडे 11 वाजण्याच्या सुमाराला खऱ्या अर्थानं कुठं पोचली? यमधर्मराजाच्या नगरीत पोचली. आता यमधर्मराजाच्या नगरीच्या बाहेर एक पेट्रोलिंग करणारा कामगार आहे आणि हा पेट्रोलिंग करणाऱ्या कामगाराचं नाव कोणी सांगत नाही. आज तुम्हाला सांगून जातो. आपण गेल्यावर आपली सुद्धा त्यासोबत भेट होणार आहे. त्याचं नाव धर्मध्वज आहे. आणि ह्या धर्मध्वजानं ही कर्मरेषेची फाईल तपासली की ती फाईल तपासल्यानंतर तो निर्णय घेतो कोणत्या दरवाज्यातून आज सोडायचंय. आत गेल्यानंतर आता गरुड पुराण सांगतं मध्ये एक सुवर्ण सिंहासन आहे. त्याच्या बाजूला अष्टप्रधान मंडळ आहे. हे अष्टप्रधान मंडळ बाबांनी केलेल्या कर्मरेषेची फाईल तपासतं आणि त्याच वेळी यमधर्मराजा 5 साक्षीदारांना बोलावून घेतो. हे 5 साक्षीदार आल्याशिवाय जीवाच्या कोणत्याही मृत्यूलोकातील जीवाचा निकाल लागला जात नाही. मग हे 5 साक्षीदार कोण? पहिले साक्षीदार म्हणजे प्रकृती, परमात्म्याचा अंश आहे. कारण देव आहे हृदय मंदिरी किंवा सर्वाघटी. म्हणजे या देहात जो परमात्म्याचा अंश आहे, आत्मस्वरूप आहे, तो या देहाला हा देह आत्म्याला प्राप्त झाल्यापासून विलग होईपर्यंत क्षणभर तरी दूर गेलाय का? म्हणून पहिले साक्षीदार प्रकृती परमात्म्याचा अंश आहे. दुसरे साक्षीदार धरणी माता आहे. आपण दरवाजा लावून कोणतेही कृत्य करू शकतो पण धरणी मातेपासून लपवून कोणतं कृत्य करू शकतो का? म्हणून दुसरे साक्षीदार धरणी माता आहे. तिसरे साक्षीदार म्हणजे सूर्य देवता आहे. दिवसभर कॅमेरा सुरू आहे. चौथे साक्षीदार म्हणजे चंद्र देवता आहे. रात्रभर कॅमेरा सुरू आहे. आणि 5वे साक्षीदार म्हणजे गणपती बाप्पा आहेत. या 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर यमधर्मराजा वायुदेवतेला तात्काळ बोलावून घेतो. वायुदेवता तिथं आल्यानंतर बाबांच्या देहाती जी 17 तत्व आहे यांना घेऊन यमधर्मराजाच्या आदेशानं वायुदेवता या ठिकाणी येते. इथं आल्यानंतर हा चाललेला सोहळा ते पाहतात. अंशरूपानं हा सोहळा पाहिला, त्यांना समाधान प्राप्त झालं तर अंशरूपानं ते आपल्या कुळाला आजच्या दिवशी आशीर्वाद देतात. आणि आजच्या दिवशी जर आपल्या त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला, कुणीही पितृदोष सांगू द्या, ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं. लक्षात घ्या. आता आज सायंकाळपर्यंत म्हणजे सूर्यास्तापर्यंत आपण दयाघना परमेश्वराला विनंती करू शकतो की देवा, बाबांना तुझ्या चरणावर अखंड जागा दे. कारण काही प्रश्न असे आता आपण कीर्तनातून आणि भाषणातून हे एक वाक्य नेहमी सांगतो, या जीवात्म्याला मोक्ष प्राप्त. मग मोक्ष जर प्राप्त झाला तर पुन्हा जन्म मरण आहे का? मग ज्यांना ज्यांना मोक्ष प्राप्त झालाय त्यांचं पित्र घातली पाहिजेत का? यायला मागं कोणी उरलं? मग फक्त कावळ्यासाठी तो नैवेद्य आहे का? आणि हे प्रश्न जर आपल्याला पडणार नसतील तर हा नारळ पाकिटाचा खेळ होऊन बसेल, बाकी दुसरं काही होणार. हे वास्तव आहे महाराज. आता लक्षात घ्या. कारण म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं, जेव्हा ते आशीर्वाद देतात, आज इथून मागं गेल्यानंतर आज संध्याकाळी वर्षश्राद्ध का करायचं? आज संध्याकाळी आजपर्यंत बाबांच्या देहाचा निकाल लागलेला नाही. 17 तत्व अंश रूपानं आहेत, पंचमहाभूत आणि 12 तत्व. पण आज सायंकाळी सूर्यास्तानंतर या देहाचे 3 समान भाग होतात. किती? हे मी सांगत नाही, गरुड पुराण सांगतं. या देहाचे 3 अंश रूपानं 3 भाग झाल्यानंतर पहिला जो अंश आहे तो परमात्मा स्वतःच सामावून घेतो. दुसरा जो अंश आहे तो पितृलोकात पाठवला जातो. आता ही पितृलोक काय भानगड आहे? लक्षात. कुळीची ही कुळदेवी केली ठाबी
आपण संतांना धन्यता का देतो याचं कारण आहे महाराज. आता पितृलोक म्हणजे नेमकं काय, तर इथून मागची जेवढी तुमची कुळ परंपरा आहे ह्या सगळ्यांचे असे 3 भाग झालेले आहेत आणि त्याचा मध्यभाग कुठं आहे, पितृलोकामध्ये. आणि तिथं जर काही बंडखोरी झाली त्याचा त्रास कुठं होतो, गाव पातळीवर, म्हणजे कुठं. मग आता तिथं बंडखोरी होऊ नये म्हणून त्या पितृलोकाचे जे स्वामी आणि स्वामिनी आहेत त्यांच्या चरणावर जाणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदेवता आहे. इथं जर कोणाला पितृदोष किंवा उदक शांती सांगितली असेल त्यांना पहिलं सांगितलं जातं तुमचं खऱ्या अर्थानं जोडीनं तुमच्या एकत्रित कुटुंबाला तुम्हाला कुलदेवी किंवा कुलदेवतेला तुमचं जाणं झालं नाही. म्हणून वर्षातून जर एकदा तुम्ही सहकुटुंब, हा शब्द फार महत्वाचा आहे, जोडीनं. असं आम्ही गोव्यापर्यंत जाऊ पण जोडीनं जायचं म्हटलं जमत नाही. पण लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं आई अंबाबाईच्या चरणावर गेलं तर ओटी भरण्यासाठी घरातली ग्रहलक्ष्मी, आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जेजुरीला गेल्यानंतर तळी भरण्यासाठी घरातल्या कर्त्या पुरुषाची गरज, कुटुंब प्रमुखाची गरज असते. म्हणून जोडीनं वर्षातून एकदा जर आपण आपली कुलदेवी आणि कुलदेवतेला गेलो त्या कुळाला कधीही पितृदोष येत नाही. आणि राहिलेला जो तिसरा अंश आहे तो कर्मरेषा आधारे पुढच्या गतीला जातो. जो पुढच्या गतीला जातो तो फिरून कधीच आपल्या घरी येत नाही. पण त्यावेळी यमधर्मराजा शेवटचा प्रश्न विचारतो, तुमची शेवटची इच्छा काय. त्यावेळी राहिलेला तिसरा अंश सांगतो, देवा मला जन्म मृत्यू काहीच नको, तुझ्या चरणावर अखंड जागा दे. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस मात्र मागून काहीच उपयोग नाही, कारण कलियुगी उद्धारे हरीच्या. म्हणून जोपर्यंत त्या खऱ्या अर्थानं देह आहे तोपर्यंत मुखात परमात्म्याचं नाम असेल. तर जो तिसरा अंश एक तर मुक्ती स्वरूपाला जातो किंवा पुढच्या गतीला जातो. मग पितृपंधरवड्यात येणारा जो अंश आहे, जे 16वं श्राद्ध भाद्रपद महिन्यात आपलं असतं त्यावेळेस येणारा जो अंश आहे तो कुठला आहे, पितृलोकातला अंश आहे. आता मुक्तीचं गणित कळालं. आणि लक्षात घ्या, हे सांगण्याचं जाणीवपूर्वक कारण आहे महाराज. कारण आज जर आम्ही आमच्या धर्मामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी दिलं तर उद्याची येणारी पिढी खऱ्या अर्थानं धर्माकडे त्या दृष्टिकोनातूनच पाहिल. म्हणून खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला जर विज्ञानिष्ठपणे आम्हाला समजून द्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं प्रकर्षानं काही गोष्टी त्यांच्या समोर ठेवाव्या लागतील. आणि म्हणून हात जोडून विनंती करतो, कारण पितृदोषामध्ये लाखानं जे पैसे जातात, बरं खऱ्या अर्थानं मी कुठलाही विरोध करत नाही, कोणताही गोष्टीचा विरोध नाही, पण आपण ज्यांच्याकडे जातो ते जर एकमेकांसोबत तिथं भांडत असतील, एकमेकांना जर वस्त्र घेऊन गाळ्याला लावित असतील तर केलेला विधी पूर्णत्वाला जाईल का. म्हणून खऱ्या अर्थानं एकच विनंती करून जातो, खऱ्या पाहायला गेलं जोपर्यंत आपल्या मातापित्यांच्या अंतकरणातला प्राण आहे तोपर्यंत त्यांना असं जपा, त्यांची अशी सेवा करा की साक्षात त्यांना स्वर्गात जाण्याची इच्छाही खऱ्या अर्थानं निर्माण झाली नाही पाहिजे. एवढा घरात जर आपण स्वर्ग तयार करू शकलो तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मातापित्यांची भक्ती पाहून परमात्मा खऱ्या अर्थानं पंढरपुरी आलाय, तो आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. बाबांची त्यांची लेकरं असतील, त्यांच्या कन्या असतील, खऱ्या अर्थानं या सगळ्यांनी केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे. आपल्या घरातही खऱ्या अर्थानं अशी सेवा आपल्या कुटुंबाची व्हावी अपेक्षा व्यक्त करतो. हात जोडून तुम्हाला एक विनंती आहे, बोलण्याच्या ओघात जर चुकीचा शब्द गेला असेल मुलगा या नात्याने मला क्षमा करा, योग्य वाटलं ते मात्र काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे जर पाहिला गेलं महाराज, मी मगाशी एक वाक्य बोललो होतो, नारळ पाकिटाचा खेळ. पण जिथं नारळाची अपेक्षा नाही आणि पाकिटाची अपेक्षा नाही, पण उद्या माझ्या महाराष्ट्रातली लेकरं अध्यात्मशास्त्रांना घडली पाहिजे यासाठी अथक प्रयत्न कोरोनातही खऱ्या अर्थानं ज्यांचे आईवडील नव्हते अशा लेकरांना जवळ घेऊन त्यांनी ज्ञानाचं बळ दिलं. खऱ्या अर्थानं गुरुजी आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्याही चरणावर या ठिकाणी खऱ्या अर्थानं दंडवत अर्पित करतो. एकदा जोरदार कडाडून टाळ्या होऊन जाऊ द्यात. आदरणीय गुरुजी, खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या चरणावर. कारण मोठ्या माणसांचा मोठेपणा किती मोठ्या उंचीचा असतो याचं प्रत्यंतर बाबा मला तुमच्या सगळ्यांच्या रूपानं आज पाहायला मिळालं. कारण कमी वेळेत मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांच्या मुखामध्ये साखरेसारखं प्रत्येक शब्दाला गोड प्रमाण होतं, पण मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून त्याचं त्यांनी खडी साखरेत रूपांतर केलं. आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आदरणीय आमचे विनेकरी बाबा, आदरणीय आमचे टाळ महर्षी, आदरणीय चोपदार बाबा, आदरणीय खऱ्या अर्थानं आमच्या जनाई मुक्तेचा वास सांगणाऱ्या आमच्या आई असतील, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं अत्यंत गोड अशी ज्यांची सिस्टम आहे मनपूर दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांची अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांचे ऋण व्यक्त करताना आलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं जाताना फक्त एक विनंती करून जातो, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नाही. मी वर्ष श्राद्धाचं खात नाही, मला ते जमत नाही, अशी कुणाची खोडचड संकल्पना असेल तर बोट्यापासून पुढे निघाल्यानंतर 2-3 ओढे आहेत
ते संकल्पनेचं गाठोडं माझ्याकडे बांधून द्या, मी जाता टाकून देतो. याचं कारण आहे महाराज, लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं मला सांगा, वारकरी संप्रदायामध्ये पहिले वारकरी कोण? भगवान भोलेनाथ. त्यांच्यापासून जी परंपरा आहे ते भोलेनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तदादा, त्यांनी ज्यांना अनुग्रह दिला ज्ञानदादा, ज्ञानदेवी रचिला. मग या खऱ्या अर्थानं परंपरेचं जर आपण पायिक आहोत तर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ नवनाथ ग्रंथ अध्याय क्रमांक 6चा उत्तरार्ध आणि 7चा पूर्वार्ध जगन्नाथपुरीपासून 6 मैलावरती तारकापुरी या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी हाच प्रसाद 2दा महाप्रसाद म्हणून ग्रहण केलाय. मग तो नाकारणारे आपण कोण आहोत? आता काही म्हणतील महाराज मी काशीला जाऊन आलोय म्हणून खात नाही. काशीखंड ग्रंथ स्कंद क्रमांक 3 असं सांगतो, काशीला गेल्यानंतर मुस्लिम समाजात एक नियम आहे महाराज, हजला गेलं की परत मागे यायचं. आणि आपल्या हिंदू धर्मात नियम आहे, काशीला गेलं तर परत मागे यायचं. आता तुम्ही काशीवरून येताना सगळ्यांनी सुनासाठी लाटणं पळपटही आणलंय आणि तुम्ही नातवंडांसाठी खेळण्याची ट्रॅक्टर जीसीपी आणलाय. म्हणजे तुम्ही काशीला देह सोडायला गेले आणि तसं आपल्याला देह सोडायची इच्छा. सोपं करतो महाराज. आता जर भगवान विष्णू इथं नवीन कोरो विमान घेऊन आले आणि विमानाचं लँडिंग इथं समोर ते हत्ती गवताच्या बाजूला केलं चालेल ना? काय हरकत नाही. इथं विमानाचं लँडिंग झालं, परमात्म्याने इकडे पाहिलं, अरे वा माझ्याच नामाचा गजर चालू आहे आणि मी तुमच्या सगळ्यांना एवढा प्रसन्न आहे का आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं सदेह? फक्त कीर्तन झालं, महाप्रसाद झाला, सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आत्ताच्या धर्ममंडपात आपण आहोत, इथं मृत्यू आला तरी खोटं बोलू शकत, आणि चुकून जर आपण खोटं बोललोच तर मग 1 जून पर्यंतची सुद्धा गॅरंटी. मग किती जण विमानात बसायला तयार आहे? बोटवर करा. फक्त परत येणं होणार आणि इथं खोटं बोलता येणार. थांबू लागलं तर 1 मिनिट, मी ये म्हणून राहिले असं तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ रोजच्या 3 गोळ्या देणारी सुद्धा बोटवर करायला तयार. याचा अर्थ प्रपंच कसाही असू द्या, वास्तवात तो सोडायला आम्ही तयार. मग वास्तवातूनच जर प्रपंच करायचा असेल तर प्रपंच नेटका करताना अंतकरणात परमात्म्याचं नाम असू द्या, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जर कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल त्यांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपातित करतो. खऱ्या अर्थानं या कुळाची परंपरा आणि या कुळाचे संस्कार खऱ्या अर्थानं जवळून पाहिले. कारण आमचे बंधून म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या वहिनी म्हणजे खऱ्या अर्थानं बाबांच्या कन्या स्वातीताई, त्यामुळे खऱ्या अर्थाने या कुटुंबाचे संस्कार जवळून पाहण्याचा योगाला अत्यंत खऱ्या अर्थाने सुंदर गोड दिलेले संस्कार, त्या संस्कारांचा अखंड बळ आणि त्या बळाच्या भूमिकेमधून खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची बाबांनी साधलेली परिपूर्णता, ह्या तिन्हींचा संगम हा सोहळा. आणि या सोहळ्याच्या माध्यमातून मी जाणीवपूर्वक सोहळा यासाठी म्हटलं कारण लक्षात घ्या, अध्यात्मशास्त्रामध्ये व्यक्ती किती वर्ष जगला याला महत्त्व नाही, तो कसा जगला याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि खऱ्या अर्थाने परिपूर्णता कधी कधी 95 वर्ष जीवनाची गेली तरी पूर्ण होत नाही, कधी कधी खऱ्या अर्थाने 40-45 वर्ष सुद्धा पूर्ण होते. अशा परिपूर्ण जीवनाची खऱ्या अर्थाने पाहायला गेली तर सांगता आहे. आणि प्रापंचिक दृष्टिकोनातून त्याचं लवकर झालेलं जाणं कुटुंबासाठी हे खऱ्या अर्थानं कधीच न विसरणार आहे. या दुःखातून कुटुंबाला सावरण्याचं बळ परमात्म्यानं द्यावं ही परमात्म्याच्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना करतो. आपण सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कोरे वेडे वाकोडी उत्तर करा क्षमा अपराध महाराज उच्चारीला अधिकार करा क्षमा अपराध महाराज ज्ञानेश्वरा करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. हॅलो, कृपया सर्वांनी 2 मिनिटं बसायचे. कृपया विनंती आहे, अगदी शॉर्टकट कार्यक्रम आहे पुढचा. कृपया सर्वांना नतमस्तक होऊन मी विनंती करतो, कृपया 2 मिनिटं फक्त खाली बसा. दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. फक्त 2 मिनिटासाठी थांबा. सर बोला. चालू करा. हॅलो, कैलासवासी सोपानभाऊ पारधी यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण सर्वजण नातेवाईक, आप्तेष्ट, परिसरातील सर्व सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर भाऊंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी सर्वांचा एकदा पारधी परिवारातर्फे ऋण व्यक्त करतो.
आजच्या या वर्षश्राद्धानिमित्त हरिभक्तपरायण निलेश महाराज कोरडे, वास्तविक हे जुन्नर तालुक्याचं भूषण आहे, यांनी अतिशय छान अशी कीर्तनरूपी सेवा दिली आणि या कीर्तनरूपी सेवेतून त्यांनी बाप आपणासमोर मांडलेला आहे. काय झाले, आजकाल आपणाला बापच कळत नाही आणि ज्या घरात बाप असतो ना त्या घरातल्या मुलांना कधी ताप नसतो. म्हणून बाप कळायला पाहिजे. ज्या घरात बाप आहे तिथं ताप कधीच नसतो. आणि आज सगळेजण आईचं वर्णन करतात, परंतु महाराजांनी सांगितलं बापाचं वर्णन कोणीच करत नाही. कारण आई ही घराची भिंत असते, पण बाप हा घराचा पाया असतो आणि पाया कधीही आपणाला दिसत नाही, पण या पायावर मात्र इमारत चढलेली असते. बऱ्याच वेळा छोट्या मोठ्या प्रसंगामध्ये आपणाला आई आठवते, पण मोठा प्रसंग आल्यानंतर आपल्याला बापच आठवतो. आणि याच कुटुंबातला आज एक बाप जाऊन 1 वर्ष झाले. त्यामध्ये त्यांचे चिरंजीव वैभव असेल, किरण असन, स्वातीताई असन, यांच्यावर दुःखाचा अतिशय प्रसंग वडवलेला आहे. त्यानंतर आमच्या ताई असतील, त्यांनाही खूप दुःख झालेलं आहे आणि या दुःखाला एक अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी, वाहण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आजच्या या श्रद्धांजलीरूपी सर्वांना आपण श्रद्धांजली देणार आहोत भाऊंना, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण फक्त 2-3 श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. यामध्ये मी प्रथमतः निमंत्रित करतो एकच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विद्यमान शंकर पाटील खेमनार आपण उपस्थित आहात. सर्वांच्या वतीनं आपण श्रद्धांजली अर्पण करावी सोपान भाऊंना, अशी मी आपणाला विनंती करतो. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्या सर्वांचे मित्र, सर्वांचे सहकारी सन्माननीय सोपान भैरू पारधी यांचं अचानक दुःखद असं निधन झालं आणि आज त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी पारधी कुटुंबियानं आयोजित केलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय सोपान भैरू पारधी यांना आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. हॅलो, कृपया 2 मिनिटं थांबा. हरिभक्तपरायण निलेश महाराज कोरडे अतिशय आपल्या गोडवाणीतून आपल्याला ज्ञानदान केलेलं आहे. त्यांचा सत्कार करतील निलेश काळे. गणेश महाराज बेलकर यांचा सत्कार करतील संजय सीताराम पारधी. त्याचप्रमाणे चला पटपट चालायचे. सोमनाथ महाराज पचपिन यांचा सत्कार करतील एकनाथ शेठ आभाळे. त्याचप्रमाणे रमेश महाराज तांबडे यांचा सत्कार करतील संदीप विठ्ठल पारधी. तसेच गणपत महाराज शेंगाळ यांचा सत्कार करतील शांताराम नामदेव पारधी. तसेच नवनाथ महाराज डेमरे वादक अतिशय गोड यांनी वाजवलेला आहे, त्यांचा सत्कार करतील रमेश महाराज हांडे. तसेच नवनाथ महाराज कुंदे यांचा सत्कार करतील राजू शेठ डोंगरे. त्याचप्रमाणे भीमाजी महाराज शेंगाळ यांचा सत्कार करतील ज्ञानदेव भैरू पारधी. त्याचप्रमाणे गोपीनाथ महाराज शेंगाळ यांचा सत्कार करतील बाळूशेठ दाते. त्याचप्रमाणे भाऊसाहेब महाराज शेंगाळ यांचा सत्कार करतील संभाजी भाऊसाहेब पारधी. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण रुपेश महाराज नायकवाडी यांचा सत्कार करतील पोपट कारभारी पारधी. त्याचप्रमाणे चोपदार आयर महाराज यांचा सत्कार करतील अशोक सीताराम पारधी. तसेच पांडुरंग महाराज शेटे यांचा सत्कार करतील विजय गुळवे. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण ताराबाई पवार यांचा सत्कार करतील निशा संदीप पारधी. चला निशा चल. राहुल महाराज गागरे यांच्या सोपान दादा पारधी यांच्या स्मरणार्थ राहुल गागरे यांना मी विनंती करतो, वैभव पारधी यांच्याकडून मेजर 2100 रुपये हनुमान चरणी दान देण्यात येत आहे. तरी राहुल गागरे यांना मी विनंती करतो, कृपया आपण त्याचा स्वीकार करावा. वैभव पारधी चला. पंढरनाथ टेकुडे, सकारी दुशिंगे, नामदेव कारभारी पारधी, रंगनाथ महाराज पारधी, बाळासाहेब महाराज गायकवाड, लव महाराज पवार, राहुल महाराज गागरे, रखमाशेठ पारधी, भाऊसाहेब महाराज पारधी, किसन महाराज पारधी. कृपया आपला अल्पशा थोडासा सत्कार होत आहे, कृपया आपण त्याचा स्वीकार करावा. वैभव पारधी यांना मी विनंती करतो, कृपया आपण माईक जवळ येण्याची कृपा करायची.
मंडपामध्ये कोणाचा तरी एक मोबाईल सापडलेला आहे, कृपया ज्यांचा असेल त्यांनी घेऊन जायचं आहे. अँड्रॉइड कंपनीचा मोबाईल आहे सापडलेला आहे, पहा कोणाचा तरी पडलेला असेल मंडपामध्ये, कृपया आपण माईकशी संपर्क साधून घेऊन जायचं आहे. हॅलो, हॅलो, शांताराम पारधी पाकिट द्या. संदीप महाराज पारधी यांच्याकडून राहुल गागरे यांच्याकडे हनुमान चरणी दादांच्या स्मरणार्थ 2100 रुपये दान करण्यात येत आहे. कृपया राहुल गागरे यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया सर्व पाहुण्यांना विनंती आहे, आपण भोजनासाठी बसून घ्यायचं आहे आणि सर्व नवतरुण कंपनीला विनंती आहे, आपण भोजन वाढायला सुरुवात करायची आहे. कृपया वेळ भरपूर झालेला आहे. आलेल्या सर्व लहानतोन मंडळी त्याचप्रमाणे आलेले पाहुणे मंडळी असतील, दादांचे चाहते असतील, खरोखर अंतकरण पाडून आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. मी पारधी परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आपल्याला ज्यांनी आज साऊंड सिस्टीम दिली असे राहुल डेमरे यांना मी विनंती करतो, आपला कृपया सत्कार घेऊन जायचा आहे. राहुल डेमरे, चला. साऊंड सिस्टमचे मालक राहुल डेमरे. कृपया सर्व पाहुण्यांना विनंती आहे, भरपूर जागा शिल्लक आहे मंडपामध्ये. कृपया सर्वांनी भोजनासाठी बसून घ्यायचं आहे. नवतरुण मंडळीला विनंती आहे, कृपया आपण वाढायचं काम करायचं आहे. खूप ऊन झालेलं आहे, तरी सर्वांना विनंती आहे, आपण सावलीमध्ये यायचं आहे. भोजनासाठी सर्वांनी बसायचं आहे. संगमनेर, अकोला, पारनेर तालुक्यातील सर्व आसपासच्या सर्व गावातील आलेल्या आमच्या दादाच्या